स्थापन झाली आणि उपाध्यक्ष असून त्याचे हे आरोग्य केंद्र फक्त दिखाव्यासाठी आहे का? उपाध्यक्ष साहेबांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे की फक्त मतं घ्यायच्या वेळेसच पूर्ण डांगा म्हणजे प्रभागात फिरायच्या, मोठ्या मोठ्या आश्वासनं द्यायचे, पण दिव्याखाली अंधार स्वतःच्या प्रभागामध्ये तिथं डॉक्टर्स ज्या दिवशी राहील त्याच दिवशी फक्त चेकअप, बाकी दिवस बंद, म्हणजे हा दवाखाना असून नसून काही फायदा नाही. मॅडम लॅब टेक्निशियन आहे तुमच्याकडे, आता तुमची काउंटर चिठ्ठीच बंद आहे. जर मला टेस्ट करायचे असेल तर मग का फायदा तुमच्या असूनही? म्हणजे तुमच्या चिठ्ठ्या जेपर्यंत निघणार नाही तुमचे हे सगळं आतमधलं ऑपरेटिंग तर संपलंच नाही. प्रिस्क्रिप्शन निघणार नाही तोपर्यंत आम्ही नाही. मग डॉक्टर नाही राहिलं तर तुमचा हा काउंटर बंद ठेवता का? मग फायदा का मग या हॉस्पिटलचा? तुमचे स्टॉफ जरी असतील निघून गेले. कोण नगर परिषद कर्मचारी कोण निघून गेले? तो आहे ना काहीतरी वाघमारे काय नाव आहे त्याचं? वंजारी नारायणी. ते 10 वाजताच निघून गेले. म्हणजे तुमच्या कर्मचारी 10 वाजता निघून गेला. नवच एम्प्लॉई आहे ना आता कालचं बघा बरं, कालचं कुठं आहे मॅडम? त्या दिवशी मी आलो तुम्ही होते, तुम्ही एकटा नाही कालचं बघा बरं, कारण कालही पेशंट. एक मिनिट मॅडम, नारायण वंजारी किती वाजता निघून गेले म्हटलं? वंजारी साहेब केव्हा गेले? आणि यांनी साईन मारून गेले ना, म्हणजे यांची प्रेझेंट फुल झाली. शाबाश. आणि हे बाकीचे लोक कुठे गेले? 12:30लाच निघून जातात ते. आम्ही तर 12च्या पहिले पोहोचलो ना, आता 12:30 वाजलेले आहेत. 12:30ला निघून जातात. हे बांद्रे आम्ही तर 12 वाजता आलो ते सुट्टीवर आहे. ते सुट्टीवर आहे. यांचे अप्लिकेशन आहे. आज सर्वजण पाहुणे जायला लागले. सर्वजण नाही सर, आम्ही आहोत इथे. 2 जेएनएम आहेत. बिलकुल जे आहे ते दिसून राहिलेलं आहे. जे आहे ते आहे. कालही नाही कालही पेशंट वापस गेले म्हणतात ते आपण जाईल. कालही डॉक्टर रेग्युलर मध्ये समजा डॉक्टर 8 दिवस सुट्टीवर राहिला, तुमच्या हॉस्पिटल 8 दिवस बंद, असंच म्हणायला हरकत नाही ना. मग फायदा काय आहे या हॉस्पिटल? एक महिना. आणि हे तुमचे नगरसेवक साहेब, तुमचे जे हे नगर परिषदचे कर्मचारी आहेत हे आता वापस गेले. पाहुणे 10 वाजता गेले. पाहुणे हो, तर कसे का गेले? म्हणजे हे ड्युट्या तुमचे नगरसेवक करत आपल्या नाही. म्हणजे काही लोकांच्या कंप्लेंट्स आल्या की बा 10 वाजता गेलो आम्ही, सगळं बंद होतं. का बरं? डॉक्टर असल्या कारणाने प्रिस्क्रिप्शन पण बंद आहे. हा. सर नमस्कार, पवन शिंगणे बोलतो. सर तुमच्या या दवाखान्यात आलो होतो, इथल्या गांगापूर कावरापेठवाल्या इथल्या काही पेशंटच्या कंप्लेंट्स होत्या का नेहमी बा हे 10-11 वाजता बंद होऊन जातं, इथं कोणीच नाही राहत. तर आम्ही आलो तर खरंच इथली परिस्थिती अशी आहे का तुम्ही सुट्टीवर आहे म्हणतात ना, कोणी नाही राहत, आणि मग 10 वाजता राहो की 11 वाजता मग पेशंट सगळे वापस. तुमच्या हा काउंटरही बंद आहे, याला का म्हणतात? रिसेप्शन बंद आहे. तुमच्या त्या नर्स लोकांसोबत बोललो, त्यांचंही म्हणणं आहे की बा इथं डॉक्टर नाही राहिले तर मग कोणी राहत नाही. पण हो, अच्छा. नाही तुम्ही सुट्टीवर राहिल्यावर मग सर हे बंद राहील का? म्हणजे याच्यात काही सब दुसरं कोणी? हो, तुम्ही नाही राहिल्यावर मग जर पेशंट आता जसं आज म्हणत आहे की बा 10-11 वाजतापासूनच इथं कोणी चिठ्ठी नव्हते फाडत ना, काही नाही, सगळे पेशंट वापस गेले, हा प्रकार नेहमीचा आहे म्हणत आहेत सर. अच्छा, तुम्ही सुट्टीवर राहिल्यावर ओपीडी बंद राहते, म्हणजे तुम्हाला सब इथं डॉक्टर द्यायला पाहिजे. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे सर. तुम्ही पेशंट आहे का? हाँ सर. हाँ, क्या किस किट के लिए आए थे? सर वो थोड़ा सा खांसी वगैरह बुखार वगैरह था, उसी के लिए कल भी आए थे हम, तो कल भी नहीं था. अच्छा, और आज भी अभी क्या बोल रहे हैं? अभी भी तो 12 बजे काउंटर बंद हो जाता है, तो नहीं आज तो बंद ही है, डॉक्टर ने. नहीं, फिर कल भी हमको बंद यानी ही वो मिला। हॉस्पिटल का कोई फायदा नहीं है. नहीं, उसी की वजह से हो रहा है. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आलो आहोत कावरापेठ येथील दुर्गापूर शाळे लगत इथं आरोग्य केंद्र आहे. राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान नगर परिषद नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र
उमरेड आयुष्यमान आरोग्य मंदिर असं ह्या हॉस्पिटलचं नाव. इथं आज आम्ही आलो याच्यासाठी की इथल्या काही लोकांच्या कंप्लेंट्स आल्या की हा दवाखाना उघडतो बरेचदा फक्त याचा डोर उघडतो बाकी बंद राहतो. तर आम्ही माहिती घ्यायला आलो. ते सत्यताच निघाली इथं की यांचं हे जे तिकीट काढण्याचे केंद्र आहे हे बंद आहे. या हॉस्पिटलच्या आतमध्ये आम्ही माहिती घेतली तर इथं फक्त नर्सेस आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर साहेब नाही राहिलं तर या दवाखान्यात काही पेशंट जे येतील त्यांना वापस करावं लागेल. आणि अशी परिस्थिती बरेचदा होतं. आणि इथल्या कंप्लेंट नुसार म्हणजे मग हा दवाखाना बनवला कशासाठी, फक्त दिखाव्यासाठी का? मुकेश भाऊ, काय इथल्या नेहमीच्या समस्या काय? इथे टायमिंग याचा 9 ते 1 आहे दवाखान्याचा, पण इथे कर्मचारी 10 वाजता येतात आणि 1 वाजता बंद करायचं ते 12 वाजताच बंद करून पडतात. इथून 12 वाजता बंद. आणि बरेचदा पेशंट वापस जातो इथून. डॉक्टर नाही राहिलं तर मग हा इलाज होतच दवाखाना नाही. सुरू राहून काही फायदा नाही. या नगरीमध्ये 3 नगरसेवक राहून त्यांचा या दवाखान्याकडे दुर्लक्ष आहे. तरी पण आम्ही उपाध्यक्षही इथलाच आहे तुमच्या उपाध्यक्ष पण इथलेच आहे, दिलेला. त्यांचा दुर्लक्ष होत आहे. पण आम्ही हारलो असेल तरी आम्ही जनतेच्या लढ्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहू. म्हणजे हा दवाखाना बनवणे काही फायद्याचा नाही आहे या कावरापेठसाठी. निदर्शनच आहे. पेशंट वापस चालले जातात. आता डॉक्टर अगर 1 महिना अब्सेंट राहील तर 1 महिना का इलाज नाही होईल का? पर्याय डॉक्टर पाठवायला पाहिजे. डॉक्टर सोबत बोललो तर मी म्हणाले का मीच आहो, जर मी सुट्टीवर आलो तर हा बंद राहते, इथं सब कोणी डॉक्टर राहत नाही. मग तेच आहे ना, तीच शोकांकित आहे इथली. सरकारने जरी हॉस्पिटल असे छोटेवाले उघडले, सत्य परिस्थित्या पाहिल्या तर इथलं सगळं व्यवस्थित हे जरी असलं आतमधलं प्रिमायसेस मधलं, तरी इथं माणूस म्हणजे मॅनपॉवर नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा निदर्शनात येते की बा हे फक्त दिखावेबाजी होत आहे. अमित भाऊ, काय तुमच्याकडे कंप्लेंट आल्या होत्या? नमस्कार. सर्वप्रथम मी द मॅक्स न्यूज चॅनलचं मी धन्यवाद मानतो. याच्या आधी पण भरपूरशा या भागातील नागरिकांच्या कंप्लेंट अशा आहे की या दवाखान्याचा टायमिंग 9 ते 1 आहे, पण हा दवाखाना काउंटर 10 वाजता सुरू होतो, कधी 10:30 सुरू होतो आणि 12 वाजता ते लॉक लागून जातो. आता जसं आम्ही विचारणा केली की इथं आज डॉक्टर सहारकर इथे आहे, ते आज सुट्टीवर आहे. त्यांची पर्याय व्यवस्था मी विचारली तर पर्याय व्यवस्था कोणी आहे नाही. मग इथं येणारे जे रुग्ण आहेत त्यांना देखभालसाठी कोण आहे याचं उत्तर यांच्याकडे कोणी आहे नाही. दुसरं आहे की इथं वारंवार रुग्णांशी खेळ होतो, ही वारंवार कंप्लेंट आहे. याच्यावर कठोर कारवाईचे आदेश आम्हाला ज्या माहितीनुसार आहे की आपल्या नगर परिषदेचे सीओ साहेब या बॉडीवर सदस्य म्हणून आहेत, त्यांना आम्ही ही कारवाईची सूचना देऊ. आणि माझ्या पत्नी सुद्धा या नगर परिषदेचे आरोग्य सभापती आहे, त्यांनी आम्ही सूचना देऊ, सदस्य आहेत त्यांना आम्ही सांगू आणि कठोर कारवाईचे आम्ही आदेश आपण देऊ. तुम्ही पेशंट आहे का? हाँ सर. हाँ, क्या किस चीज के लिए आए थे? सर वो थोड़ा सा खांसी वगैरह बुखार वगैरह था, उसी के लिए कल भी आए थे हम. तो कल कल भी नहीं था? अच्छा, और आज भी अभी क्या बोल रहे हैं? अभी भी तो 12 बजे काउंटर बंद हो जाता है. तो नहीं, आज तो बंद ही है, डॉक्टर ने. नहीं, फिर कल भी हमको बंद यानी ही वो मिला. हॉस्पिटल का कोई फायदा नहीं है. नहीं, उसी की वजह से हो रहा है. बघा, अशी सगळी परिस्थिती इथल्या या दुर्गापूर शाळेच्या लगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. महत्वाचं या कावरापेठ मधून आता सध्या उपाध्यक्ष आहे. निवडणूक नुकत्याच झाल्या, सगळे बळे स्थापन झाली आणि उपाध्यक्ष असून त्याचे हे आरोग्य केंद्र फक्त दिखाव्यासाठी आहे का? उपाध्यक्ष साहेबांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की फक्त मतं घ्यायच्या वेळेस पूर्ण डांगा म्हणजे प्रभागात फिरायच्या, मोठ्या मोठ्या आश्वासनं द्यायचे, पण दिव्याखाली अंधार. स्वतःच्या प्रभागामध्ये जिथं डॉक्टर्स ज्या दिवशी राहील त्याच दिवशी फक्त चेकअप, बाकी दिवस बंद. म्हणजे हा दवाखाना असून नसून काही फायदा नाही. पुन्हा म्हणजे एकदा असं बोलण्यात येईल का हे निकामी यंत्रणा आणि यांच्यावर लक्ष देणारेही जे कोणी आता आपण बसवले आहे यांचेही दुर्लक्ष होत आहे असं म्हणायला नाही
हरकत नाही आणि सामान्य लोकांच्या आरोग्यासोबत हा खेळ आहे. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.